अहिल्यानगरच्या विकासाला गती. नेहरू मार्केट येथे 9.34 कोटींच्या भव्य व्यापारी संकुलाचा शुभारंभ. अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी चालना देणारा मोठा निर्णय प्रत्यक्षात उतरताना पाहायला मिळतोय. शहरातील नेहरू मार्केट, चितळे रोड येथे तब्बल 9.34 कोटी रुपयांच्या निधीतून भव्य व्यापारी संकुल आणि आधुनिक भाजी मार्केट उभारणीच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार संग्राम जगताप यांनी विशेष पाठपुरावा करत निधी उपलब्ध करून दिला असून शहराचा चेहरा मोहरा बदलणारा हा प्रकल्प मानला जाते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील, महापौर ज्योती गाडे, माजी महापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादीचे गटनेते प्रकाश भागानगरे यांच्यासह नगरसेविका मयुरी जाधव, शीतल ढोणे, सागर मुर्तडकर आणि भाजप राष्ट्रवादीचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पामुळे शहरातील व्यापाऱ्यांना आधुनिक सुविधा मिळणार असून नागरिकांसाठी स्वच्छ आणि सुसज्ज भाजी मार्केट उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. राजकीय स्तरावरही या भूमिपूजनाकडे महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात असून विकासाच्या मुद्द्यावर विविध पक्ष एकत्र आल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळाले. अहिल्यानगरच्या विकासासाठी ही एक मोठी पायरी मानली जाते. 1967 सालचं हे नेहरू मार्केट आणि येतात आता आपण अनेक वर्ष त्याच्या दुरावस्था होताना पाहिजे. मला या निमित्तानं आयुक्तांचं अभिनंदन करायचं आहे आणि आपले विशेष करून आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैयांचे, त्यांनी या नेहरू मार्केटला एक पूर्वी दर्जा देण्याचा प्रयत्न केला आणि अद्याप असं मार्केट आपल्यासाठी उभं राहतं, नगरवासियांकरता उभं राहतं. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याच्यातून आता अनेक मोठे बदल होत आहेत. संग्राम भैया पुढाकार घेत आहेत, डॉक्टर सुजय पुढाकार घेत आहेत. त्या तरुण जोडीने मला वाटतं संकल्पच केलेला आहे की शहर आपलं राज्यातलं अग्रगण्य आपलं शहर झालं पाहिजे, असं त्यांचा प्रयत्न आहे. दोघांनी माझ्या शुभेच्छा आहेत. मनापासून डांगे साहेब, तुम्ही इतकं चांगलं काम करताय. एक चांगली टीम आता उपमहापौर गाडीताई, उपमहापौर धनंजय आहे, बाकी नगरसेवक स्थायी समितीचे आमचे सभापती कोण लोणी साहेब ते आहे. लोणी साहेब पाहिल्यानंतर आपण वजन पडत, त्यामुळे तसं काही नाही. असं करेक्ट इतकी चांगली टीम महापालिकेत माझा संबंधित शहरात फार झाला कधी, पण इतकी चांगली टीम या कोणी शहरात कधी मिळाली नाही तुम्हाला. इतकी चांगली टीम मिळाली. त्यामुळे याचा उपयोग शहराच्या सौंदर्यीकरण वाढण्यासाठी होईल. शहरातल्या राहणाऱ्या सामान्य नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा मिळतील या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करा, अशी माझी आपल्याला विनंती आहे. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं महापालिकेचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद. तर त्या जेवढं मोठं आज आपण पाहतो की हे चित्रावरती पाहतो, त्या चित्रावरती घड्याळ देखील घेतलेलं आहे. हे सुभाष पहलवान घड्याळ जे आहे एका राष्ट्रवादीचे घड्याळ नाही, पण पूर्वी या इमारतीवर घड्याळ होतं, त्याच्यामुळे ते घड्याळ घेतलं. ते मला म्हणले तुम्ही राष्ट्रवादीचे घड्याळ लावलं. म्हणलं ते राष्ट्रवादी नसून हे नगरकरांचे घड्याळ आहे, हे तुम्हाला मी अभिमानाने सांग. आणि ते घड्याळ योग्य वेळ दाखवतं, पूर्वी सुद्धा दाखवत होतं. मध्यंतरीच्या काळात थोडं काही झाल्यामुळे ती राहिली वेळ, पण आता इथून पुढेही ती भविष्यात वर्षानुवर्ष चांगली वेळ दाखवत राहील. आणि आपल्या नगरची देखील चांगली वेळ ही आपल्या मागच्या काही काळामध्ये सगळ्यांच्या योगदानातून, याच्यात कोणाचं एकाच योगदान नाही, याच्यात टीमवर्क असते. त्या टीमवर्क मध्ये जसं इमारत उभा राहते, याला देखील बरेच वर्ष वेगवेगळ्या अडचणी येत गेल्या. जसं महानगरपालिकेची इमारत हॉस्पिटलची उभा राहिली, अनबुले साहेब तुम्हाला सांगतो त्याच्या विरोधात लोक न्यायालयात गेले. त्या महानगरपालिकेच्या सभागृहात काम करणारे लोक आहेत, ते दुसऱ्याला पैसे देतात आणि पैसे देऊन ते पुढे न्यायालयात लावतात. पण त्यांना सुद्धा न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दंड करून तो त्यांचा विषय फेटाळला आणि ती इमारत त्यामुळे आज थोडी मोठी इमारत उभा राहिली. आणि बाळासाहेब देशपांडेचं सध्या तात्पुरत्या स्वरूपात, कारण बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल हे त्यावेळेला तिथं ते नादुरुस्त झालेलं आहे, त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे आणि त्या स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट आलाय की आता ही इमारत नादुरुस्त झाली, धोकादायक झाली. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आपलं ती इमारत पाडून तिथं सुद्धा नवीन इमारत ती बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलच्या जागेवरती तिथं खालच्या बाजूला गाळे आणि वरच्या बाजूला हॉस्पिटल आणि पार्किंगची व्यवस्था आणि कापड बाजार जवळ असल्यामुळं तिथं देखील आम्ही
आयुक्त साहेब असतील, महापौर मॅडम असतील, उपमहापौर साहेब असतील, या सर्वांना विनंती केली की तुम्ही ती इमारत बांधत असताना, देशपांडे हॉस्पिटलची इमारत बांधत असताना तिथं लेडीज आणि जेंट्स हे टॉयलेटची व्यवस्था करा, चांगली करा, एकदम जसं चांगल्या दर्जाची टॉयलेट. कुठली महिला भगिनी आमची ग्रामीण भागातून कुठली शहरात एखाद्या कोपऱ्यात देऊन तिला तिची व्यवस्था झाली पाहिजे. आणि ते हॉस्पिटल उभं राहिलंय त्याच्याकरता जो काही खर्च आला तो राज्याचे ज्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा होते त्यांनी त्यावेळेला आपल्याला मोठी जवळपास 28 ते 30 कोटी रुपये दिले, एका इमारतीला दिले. म्हणजे आजपर्यंत इतिहासामध्ये एवढा मोठा निधी एकाच वास्तूला मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त अजितदादांमुळे मिळाला आणि ती इमारत आज उभं राहिली. त्यामुळं हे सगळं काम सगळ्यांच्या योगदानातून, सगळ्यांच्या सहकार्यातनं आज होतंय. आता मी काय फार वेळ घेत नाही, आता आमदार विखे पाटील साहेब आले आहेत, त्यांच्या हस्ते आपण भूमिपूजन करणार आहोत. आणि हे झालं तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपण लगेचच सावडी बसस्थानकच्या भूमिपूजनाला जाणार आहोत आणि तिथनं तारापूर परिसरामध्ये आपल्या पत्रकार चौक ते डीएसपी चौक या रस्त्यावरती ज्या लाईट लावल्यात त्याचा लाईटचा देखील उद्घाटन समारंभ होणार आहे. आणि या वास्तूंचं उद्घाटन हे आपण ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळेला आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे कोणतरी विखे पाटील साहेबांच्या मदतीनं राज्य पातळीवरचा कुठला तरी मोठा नेता आणून या वास्तू इमारत उभा करू. कारण हे बाहेरचे लोक आले काही ना काही आपल्याला अहिल्यानगर शहराला देऊन जातात आणि ज्यावेळेस उद्घाटन करतात तर भविष्यामध्ये त्याचं एक मोठं राज्यस्तरावरती आपल्या शहराचं नाव जात असतं. म्हणून आपण आमदार विखे पाटील सुद्धा विनंती करू की या लोकार्पण सोहळ्यात देखील आपण मोठी कोणतरी लोक आणावीत की ज्याच्यातनं आपल्याला अजून काही ना काही मागणं मांडता येतं आणि त्याच्यातनं कोणतरी शहराच्या विकासाला गती देखील देता येते.